नमस्कार मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सगळे सुखरूप आहात, घरी आहात, स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेत आहात. मी नागेश पाटील, हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनच्या वतीने तुम्हा सर्वांचं आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करतो. आजच्या वेबिनारला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनबद्दल बोलतो. हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन प्रोफेशनल ट्रेनिंग अकॅडमी आहे. याच्या अंतर्गत गेली 5 ते 7 वर्षे आम्ही ट्रेनिंग आणि रिक्रुटमेंट यामध्ये काम करत आलेलो आहोत. याच्या अंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा झालेल्या मुलांना आम्ही डिझाईनचे इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग त्या मुलांना आम्ही सक्सेसफुली रिक्रूट देखील करतो. आता काही दिवसातच तुमची डिग्री किंवा डिप्लोमा संपेल आणि तुमचे सर्टिफिकेट्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअरच्या दिशेने वाटचाल करायची आहे. या वेबिनारची तुम्हाला तुमच्या करिअरची योग्य दिशेने वाटचाल करण्यास नक्कीच मदत. आजच्या वेबिनारचा टॉपिक आहे इंडस्ट्री रेडीनेस इन मेकॅनिकल डिझाईन सेक्टर. ओके, तर या वेबिनारमध्ये आपल्याला बरेच पॉईंट डिस्कस करायचे आहेत. सो स्टार्ट विथ फर्स्ट पॉईंट, ओल्ड सिनेरिओ अँड करंट सिनेरिओ ऑफ द मार्केट. तर ओल्ड सिनेरिओ काय होता? तर ओल्ड सिनेरिओमध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस होते तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या खूप कमी होती आणि ऑब्विसली त्यामधून जे इंजिनियर्स बाहेर पडायचे त्यांची संख्या देखील कमी होती. जर आपण इंजिनियर्सची संख्या आणि इंडस्ट्रीची डिमांड जर कम्पेअर केलं तर त्याला डिमांड जास्त होती आणि सप्लाय कमी होता. सो त्यावेळेला ओल्ड सिनेरिओमध्ये इंडस्ट्री स्वतः कॉलेजवरती जायची, इंजिनियर्सना रिक्रूट करायची, त्यांना घेऊन यायची, घेऊन आल्यानंतर त्यांना ट्रेन करायची, त्यांना एज्युकेट करायची आणि त्यानंतर इंजिनियर्सचं वर्किंग इंडस्ट्रीमध्ये सुरू होत होतं. ओके, तर आता सिनेरिओ चेंज झालेला आहे. तर आता काय झालेलं आहे, ॲज पर करंट सिनेरिओ इंजिनियर कॉलेजची संख्या खूप वाढलेली आहे, डिप्लोमा कॉलेजची संख्या खूप वाढलेली आहे. जर आपण बघितलं तर हार्डली 5 ते 10 किलोमीटरवरती आपल्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज बघायला मिळतं. तर त्यामुळे काय झालेलं आहे, ऑब्विसली या कॉलेजमधून जे इंजिनियर्स बाहेर पडतात त्यांची संख्या देखील वाढलेली आहे. आणि यावेळेला जर आपण डिमांड आणि सप्लायचं जर कम्पॅरिझन केलं तर डिमांड कमी झालेली आहे आणि सप्लाय वाढलेला आहे. ओके, तर करंट सिनेरिओ प्रमाणे जर आपल्याला रिक्रूट व्हायचं असेल तर करंट सिनेरिओ प्रमाणे आजकाल इंडस्ट्री काय करते, आजकाल इंडस्ट्री स्वतःचा पैसा इंजिनियर्सला ट्रेन करण्यात किंवा इंजिनियर्सला एज्युकेट करण्यात खर्च करत नाही. जे इंजिनियर्स रेडी टू वर्क आहेत, ज्यांच्याकडे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्किल आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नॉलेज आहे, असे इंजिनियर इझिली आजकाल इंडस्ट्रीमध्ये हायर केले जातात. जर ओल्ड आणि करंट सिनेरिओ प्रमाणे जर आपल्याला जॉब हवा असेल किंवा आपल्याला इझिली रिक्रूट व्हायचं असेल तर आपल्याला इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे रेडी राहणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे इंडस्ट्री रेडीनेस. ओके, सो सेकंड पॉइंट इज अपॉर्च्युनिटीज इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, या अपॉर्च्युनिटीज किंवा हे जे मेकॅनिकलचे जॉब आहेत ते आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केले आहेत, ट्रॅडिशनल जॉब अँड नॉन ट्रॅडिशनल जॉब. ट्रॅडिशनल जॉब जर बघितले तर प्रोडक्शन आहे, क्वालिटी टेस्टिंगचे जॉब आहेत, मेंटेनन्सचे जॉब आहेत, इन्स्टॉलेशनचे जॉब आहेत, डिझाईन अँड अनालिसिस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेल्स अँड मार्केटिंग. नॉन ट्रॅडिशनल जर विचार केला तर गव्हर्नमेंट जॉब, डिफेन्स जॉब, फायर अँड सेफ्टी जॉब, बँकिंग जॉब, मर्चंट नेव्ही, SAP अँड हायर एज्युकेशन. ओके, तर याच्यामध्ये प्रोडक्शन जर आपण प्रोडक्शनचा विचार केला तर सध्या पुण्यामध्ये आपल्याला प्रोडक्शनचे जॉब इझिली अवेलेबल होतात. सध्याच्या सिनेरिओ प्रमाणे प्रोडक्शनमध्ये जॉब करायचा आहे म्हणजे वर्क प्रोफाईल काय असतं तर जनरली CNC आणि UMC मशीन्स असतात. त्या मशीन्सवरती आपल्याला ॲज अन ऑपरेटर म्हणून काम करायचं असतं. हा झाला प्रोडक्शनचा जॉब. नेक्स्ट क्वालिटी अँड टेस्टिंग. क्वालिटी अँड टेस्टिंगमध्ये एखादी इंडस्ट्री आहे, त्यांचा कोणता तरी प्रोडक्ट आहे तर तो प्रोडक्ट ॲज पर त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्या लेवलचा त्या क्वालिटीचा बनलेला आहे की नाही हे चेक करायचं असतं. तर त्यामध्ये आपण काम करू शकतो ॲज अ क्वालिटी इंजिनियर म्हणून. नेक्स्ट वन मेंटेनन्स
नंबर ऑफ टाईपच्या मशिनरीज असतात ज्या डेली वर्किंग कंडिशनमध्ये हव्या असतात, तर त्यांना मेंटेन करणं गरजेचं असतं. तर ते डिपार्टमेंट सेपरेट असतं इंडस्ट्रीमध्ये, मेंटेनन्स डिपार्टमेंट म्हणून. त्याच्यामध्ये आपण ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून काम करू शकतो. नेक्स्ट वन आहे इन्स्टॉलेशन. परत मशिनरी झाल्या तर त्या मशिनरीज इन्स्टॉल करायच्या असतात, असेंबल, डिसअसेंबल यामध्ये सुद्धा आपण काम करू शकतो ॲज अ इन्स्टॉलेशन इंजिनियर म्हणून. नेक्स्ट आलं डिझाईन अँड अनालिसिस. तर आपला आजचा जो फोकस असणार आहे तो याच्यावरती असणार आहे, डिझाईन अँड अनालिसिस जॉब और डिझाईनच्या जॉबवरती. ओके. त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही डिझाईन अँड अनालिसिसच्या पुढची स्टेप आहे. ओके. तर याच्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला स्पेसिफिक SPM जे स्पेशल पर्पज मशीन असतात या आपण जनरली डिझाईन केल्या जातात. ओके. त्यानंतर सेल्स अँड मार्केटिंग. तर सेल्स अँड मार्केटिंग मध्ये पण एखाद्या मशिनरीज आहेत किंवा एखादा प्रोडक्ट आहे रिलेटेड टू मेकॅनिकल, तर त्याचं सेल्स आणि मार्केटिंग असतं. फॉर एक्झाम्पल जर आपण टूल्स कन्सिडर केले किंवा इन्सर्ट कन्सिडर केले जे CNC आणि VMC मशीन्स मध्ये वापरतात. ओके. तर त्यांचं मार्केटिंग किंवा त्यांचं सेल्स किंवा एखादा प्रोडक्ट आहे रिलेटेड टू मेकॅनिकल त्यांचा सेल्स करणे. ओके. हे देखील मेकॅनिकल इंजिनियरचे असतात, कारण याच्यामध्ये कोर नॉलेजची गरज असते. हे देखील जॉब आपण करू शकतो. ओके. त्यानंतर जर नॉन ट्रॅडिशनल जॉबकडे आलो तर गव्हर्नमेंट जॉब. तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपल्याकडे गव्हर्नमेंट कंपनीज आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण रिक्रूट होऊ शकतो. जर त्या गव्हर्नमेंट जॉब आपल्याला हवे असते तर आपल्याला गेट एक्झाम देणे गरजेचे आहे. ओके. गेट एक्झाम थ्रू आपण गव्हर्नमेंट जॉब घेऊ शकतो, जसे की NTPC आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ONGC आहे. ओके. BARC आहे. अशा ज्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत तिथे जर आपल्याला रिक्रूट व्हायचं असेल तर आपण गेट थ्रू त्या कंपनीमध्ये रिक्रूट होऊ शकतो. ओके. त्यानंतर डिफेन्स जॉब आले. तर डिफेन्स जॉबमध्ये देखील आपल्याला आफ्टर कम्प्लिशन ऑफ इंजिनिअरिंग जाता येतं. इथे आपल्याला सब लेफ्टनंटची पोस्ट मिळते. तर इथे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम असते, त्याच्यातून आपण जाऊ शकतो, किंवा ग्रॅज्युएट लेवल एंट्री असते. त्यासाठी तुम्हाला इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी किंवा एअरफोर्सची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, त्याप्रमाणे तुम्ही तिथेही जाऊ शकता. त्यानंतर फायर अँड सेफ्टीचे जॉब हे जनरली जास्त लोकांना आपल्याला माहित नाही. इथे देखील मेकॅनिकल इंजिनियर्सची गरज असते. ओके. जर तुम्हाला इकडे जायचं असेल फायर अँड सेफ्टीमध्ये तर तुम्हाला हायर एज्युकेशन एक्स्ट्रा तुम्हाला कोर्स करायची गरज आहे. कोर्स इन द सेन्स तुम्हाला सेफ्टी मॅनेजमेंटच्या डिप्लोमाची गरज आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्लस और मेकॅनिकल डिप्लोमा प्लस डिप्लोमा इन सेफ्टी मॅनेजमेंट हे जर कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही इझिली इथे हायर होऊ शकता. इथे तुम्हाला पॅकेजेस पण चांगले असतात. ही फील्ड जनरली आपल्याला माहित नाही आहे, इकडे आपली मुलं कमी जातात. तर ही देखील एक फील्ड आहे जिथे मेकॅनिकल इंजिनिअरची गरज असते, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट असते. इंडस्ट्रीवाले शोधत असतात मेकॅनिकल इंजिनियर प्लस डिप्लोमा इन सेफ्टी मॅनेजमेंट. हे कॉम्बिनेशन रेअरली अवेलेबल होतं आणि जर तुम्ही हे केलं तर तुम्ही इझिली हायर होऊ शकता. त्यानंतर बँकिंग जॉब, प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक्झाम असतात, त्या एक्झाम देऊन तुम्ही बँकिंग जॉब करू शकता ॲज अ प्रोबेशन ऑफिसर. नेक्स्ट वन मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्हीमध्ये जर जायचं असेल, मर्चंट नेव्हीमध्ये देखील ह्यूज सॅलरी मिळते. इथे जायचं असेल तर ह्याचे सेपरेट कोर्सेस आहेत. ओके. मुंबईमध्ये अवेलेबल आहेत, चेन्नईमध्ये अवेलेबल आहेत. ते कोर्स करून तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये जाऊ शकता. नेक्स्ट SAP. ओके. SAP हे एक ऍप्लिकेशन आहे. ओके. हा देखील कोर्स करून तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो. नेक्स्ट वन हायर एज्युकेशन, MBA करू शकता किंवा MSc बाहेर जाऊ शकता. ओके. तर इतक्या प्रकारचे आपल्याकडे जॉब अवेलेबल आहे. ओके. जे आपण बाहेर पडल्यानंतर एवढ्या फील्डमध्ये आपण काम करू शकतो. आवर थर्ड पॉइंट इज कंपॅरिझन बिटवीन डिझाईन अँड अदर डिपार्टमेंट. अदर डिपार्टमेंट म्हणजे समजा प्रोडक्शन आहे, क्वालिटी आहे, मेंटेनन्स आहे,
and cell. Okay, consider these other departments. Okay, and here design department. जर सॅलरी कंपॅरिझन आपण केलं डिझाइन आणि अदर डिपार्टमेंट मध्ये, तर इनिशियल लेवलची जी सॅलरी असते ती इनिशियल लेवलची सॅलरी या चारही डिपार्टमेंटला ही जास्त असते. सध्या मार्केट रेशो प्रमाणे आपल्याला इथे 10 to 20K 20,000 पर्यंत जॉब इझिली मिळू शकतो. डिझाइन डिपार्टमेंटला 5 to 15K सॅलरी मिळू शकते. या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला इझिली जॉब मिळतात, पण डिझाईनला इझिली जॉब अवेलेबल नसतो. जेव्हा आपण डिझाईनला जॉब शोधत असतो तर त्यावेळेला आपल्याला दोन गोष्टी विचारल्या जातात. एक सॉफ्टवेअर आणि दुसरी एक्सपिरियन्स. बट जरी इनिशियली लेवलला या डिपार्टमेंटला सॅलरी जास्त असेल आणि डिझाईनला कमी असेल, पण आफ्टर सर्टन टाइम 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर जसा जसा आपला एक्सपिरियन्स वाढत जाईल तर त्यावेळेला काय होतं, या डिपार्टमेंटची जी सॅलरी ग्रोथ आहे, या डिपार्टमेंटची सॅलरी ग्रोथ एक पर्टिक्युलर लिमिटला जो स्टक होते. जर आपण अराउंड 4 ते 5 वर्षाचा कालावधी कन्सिडर केला तर 4 ते 5 वर्षात ह्या डिपार्टमेंटला सॅलरी 25 to 30K इथे जो स्टक होते. ओके, आणि त्यानंतर जर 10 वर्षापर्यंत कंपॅरिझन केलं तर अराउंड 50 to 60K ला जाऊन या सगळ्या डिपार्टमेंटची सॅलरी थांबते. पण ते जर डिझाइन डिपार्टमेंट आपण कन्सिडर केलं, इनिशियली जरी सॅलरी कमी असेल, पण जसं जसं आपला एक्सपिरियन्स वाढत जाईल, जर 5 वर्षाचा आपण टाइम बिंग कन्सिडर केला तर 5 वर्षात अराउंड दी सॅलरी ही 50K च्या आसपास जाते. आणि जर आपण 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कन्सिडर केला तर 10 वर्षात अराउंड 1 लाख पर्यंत सॅलरी पोहोचते डिझाइन डिपार्टमेंट. पण तेच जर हे अदर डिपार्टमेंट कन्सिडर केले तर सॅलरी 50 to 60K मध्ये स्टक होते. प्लस जर आपल्याला आउट ऑफ इंडिया जॉबसाठी जायचं असेल तर डिझाइन डिपार्टमेंट थ्रू आपण आउट ऑफ इंडिया जाऊ शकतो. ह्या डिपार्टमेंट थ्रू आपल्याला आउट ऑफ इंडिया जाता येत नाही. जनरली 5 to 6 years जी पर्सन्स डिझाइन डिपार्टमेंटला काम करतात, अराउंड 80 to 90% लोक डिझाइन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे आउट ऑफ इंडिया जातातच जातात, पण ते इकडे होत नाही. नेक्स्ट, जर आपण वर्क शेड्यूल कन्सिडर केलं तर इथे वीकली ऑफ असतो. इथे जनरली सॅटर्डे आणि संडे ऑफ मिळतो. जर हे डिपार्टमेंट कन्सिडर केले तर इथे आपल्याला शिफ्ट वाईज जॉब असतो. इथे शिफ्ट वाईज जॉब नसतो, हा रेग्युलर टायमिंग असतो 9 to 5, 10 to 6 लाईक दॅट. जनरली मुलं काय करतात, ज्यावेळेला त्यांच्याकडे ह्या दोन ऑपॉर्च्युनिटी असतात समोर, डिझाइन अँड अदर डिपार्टमेंट, तर मुलं फसतात कुठे, तर मुलं जॉब सिलेक्शन करताना दे प्रिफर जॉब ऑफ हायर सॅलरी इनिशियली. त्यांना पुढे काय होणार आहे ते माहीत नसतं. जर समजा एखादी कंपनी ऑफर करत असेल, तुला मी 2 डिपार्टमेंट देतो, डिझाइन डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन किंवा क्वालिटी डिपार्टमेंट. डिझाइनला तुला मी 5,000 सॅलरी देणार किंवा 10,000 सॅलरी देणार, आणि इकडे आलास तर मी तुला 15,000 किंवा 20,000 सॅलरी देणार. तर त्यावेळेला आपली मुलं काय करतात, प्रोडक्शन किंवा क्वालिटी सिलेक्ट करतात. का तर तिकडे हायर सॅलरी आहे. का तर त्यांना पुढे काय होणार आहे ते माहीत असतं, त्याचा अवेअरनेस त्यांना कमी असतं. पण आफ्टर सर्टन टाइम जर तुम्हाला सॅलरीमध्ये ग्रोथ हवी असेल, करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, तर यू शुड प्रिफर दी डिझाइन डिपार्टमेंट. म्हणून आम्ही ज्यावेळेला तुम्हाला कन्सल्ट करतो की तुम्हाला जर जॉब घ्यायचा असेल, जॉब प्रिफर करायचा असेल, तर तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये करायचा, डिझाइन डिपार्टमेंटमध्ये करायचा. तर या डिझाइन डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी लागतात, सॉफ्टवेअर अँड एक्सपिरियन्स लागतो. ओके, आपण जर फ्रेशर आहे तर सॉफ्टवेअर आणि एक्सपिरियन्स ह्या 2 गोष्टी आपण कशा मिळवायच्या आणि आपण डिझाइनचे जॉब कसे घ्यायचे याच्याबद्दल आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये डिस्कस करणार.
स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजत जाईल की डिझाईनचे जॉब आपण कसे घ्यायचे असतात. So in our third point, we conclude that design is the best option to choose as a career path. So in fourth point, we will discuss opportunity in mechanical design. तर मेकॅनिकल डिझाईन मध्ये किती प्रकारचे असे डिझाईन येतात जिथे आपण काम करू शकतो. काही डिझाईनचे प्रकार आपल्याला माहित आहेत, काही आपल्याला माहित नाहीत. तर जनरली मेकॅनिकल डिझाईन हे आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट वन ऑटोमोबाईल सेक्टर, त्यानंतर स्पेसिफिक डिझाईन और प्रोडक्ट डिझाईन आणि ईपीसी सेक्टर. ओके, ऑटोमोबाईल सेक्टर हे सेक्टर जनरली आपल्याला माहित असलेलं सेक्टर आहे. म्हणजे आपल्या फॅकल्टी मेंबरना किंवा आपल्या सिनियर्स लोकांना ज्या प्रत्येकाला जर विचारलं की डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम करायचं म्हणजे कुठे काम करायचं आहे, तर सगळ्यांना माहित असलेलं सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर. ओके, तर ऑटोमोबाईल सेक्टर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिझाईन्स असतात. तर त्याच्यामध्ये येतं ऑटोमोबाईलचे पार्ट, नंबर ऑफ पार्ट्स असतात, 1000 ऑफ पार्ट्स असतात ऑटोमोबाईल्समध्ये. प्रत्येकाचं सेपरेट डिझाईन असतं, तर ते पार्ट डिझाईन केले जातात. चेसिस डिझाईन येतं, ऑटोमोबाईलचे चेसिस येतात. नंबर ऑफ प्रकारचे व्हेकल्स आहेत, प्रत्येक व्हेकल्सला डिफरंट चेसिस असते, ते चेसिस डिझाईन होतं. त्यानंतर स्ट्रक्चर डिझाईन, जर ऑटोमोबाईल कन्सिडर केलं, व्हेकल कन्सिडर केलं, ट्रक कन्सिडर केल्या तर त्याला पर्टिक्युलर एक स्ट्रक्चर असतं, ते स्ट्रक्चर डिझाईन. त्यानंतर शीट मेटल डिझाईन, डाय डिझाईन. जर समजा आपल्याला एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे किंवा एखादा हा पार्ट बनवायचा आहे, ओके, तर तो पार्ट जर समजा मोल्डिंग मध्ये असेल, ओके, किंवा कास्टिंग मध्ये असेल, तर त्यावेळेला आपल्याला त्या मोल्डची किंवा कास्टची डाय बनवावी लागते. तर डाय डिझाईन सुद्धा येते याच्यामध्ये. त्यानंतर फिक्चर डिझाईन. ओके, फिक्चर डिझाईनच्या वेळेला फिक्चर डिझाईन मध्ये जे पार्ट्स असतात ते पार्ट्स फोल्ड करण्यासाठी फिक्चर लागतो. ओके, जेवढे पार्ट्स असतील तेवढे फिक्चर डिझाईन केले जातात. सो फिक्चर डिझाईन देखील याच्यामध्ये येतं. ओके, त्यानंतर हा झाला ऑटोमोबाईल सेक्टर मधला. जर आपण गेलो स्पेसिफिक डिझाईन और प्रोडक्ट डिझाईन, तर स्पेसिफिक डिझाईन आणि ऑटोमोबाईल डिझाईन दोन्ही सिमिलर असतात, थोडासा दोन्हीमध्ये फरक येतो. ओके, याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रोडक्ट्स असतात, ओके, किंवा स्पेसिफिक प्रोडक्ट असतात, किंवा जनरली स्पेसिफिक स्पेशल पर्पज मशीन देखील या पार्टमध्ये डिझाईन केली जाते. जर आपण हे बघितलं तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये वॉल डिझाईन आलं, मोटर डिझाईन आलं, नोझल डिझाईन आले, स्ट्रेनर डिझाईन आले, एक्सेट्रा. त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग डिझाईन येतं याच्यामध्ये. एसपीएम स्पेशल पर्पज मशीन्स आल्या. फर्निचर डिझाईन, फॉर एक्झाम्पल गोदरेज कंपनी, ओके, स्टील फर्निचर डिझाईन करते. आता जनरली जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसेस बघितले तर आधी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वुडन फर्निचर असायचं, पण आता जनरली तिथे स्टीलचं फर्निचर असतं. ओके, तर ह्या कंपनीज असतात, ह्या ज्या कंपनीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा कॉर्पोरेट कंपनीमध्ये फर्निचर बनवायचं आहे, तिथे आपल्या डिझाईन इंजिनियरला पाठवतात साईट व्हिजिटला. ॲज पर त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो मेजरमेंट केली जातात आणि त्याप्रमाणे फर्निचर डिझाईन केलं जातं आणि तिथं बसवलं जातं. तर इथे सुद्धा आपल्याला ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करता येतं. त्यानंतर हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स मध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करता येतं. अशा प्रकारचे वेगवेगळे जसे प्रोडक्ट असतील त्याप्रमाणे आपल्याला इथे प्रोडक्ट डिझाईन और स्पेसिफिक डिझाईन म्हणून आपल्याला काम करता येतं. तिसरा पार्ट आहे ईपीसी सेक्टर, जो आपल्याला अननोन आहे जनरली. ह्या सेक्टरबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. जेवढा सेक्टर हा ऑटोमोबाईल सेक्टर आहे किंवा हा स्पेसिफिक डिझाईन किंवा प्रोडक्ट डिझाईनचा सेक्टर आहे, त्यापेक्षा कितीतर पटीने ह्यूज सेक्टर किंवा ऑलमोस्ट 50% मोठा हा सेक्टर आहे ईपीसी सेक्टर. ईपीसी म्हणजे काय, तर इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन सेक्टर. ओके, तुम्हाला मी याच्याबद्दल एक्सप्लेन करतो. हे दोन तुम्हाला समजले असतील कारण हे नोन सेक्टर्स आहेत. ओके, जनरली सगळ्यांना माहित असलेले सेक्टर आहे. हा जो सेक्टर आहे ईपीसी सेक्टर, हा थोडा आपल्याला माहित नसलेला आहे. ओके, तर हा सेक्टर ऍक्च्युअली कसा काम करतो ते मी तुम्हाला सांगेन. ईपीसी सेक्टर, ईपीसी म्हणजे काय, तर इट इज
इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. याला आपण म्हणतो ईपीसी सेक्टर. या ईपीसी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपनीज कोणत्या असतील तर याच्यामध्ये L&T काम करते, सिमेंस काम करते, त्यानंतर रोल्टा आहे, टोयो आहे, प्राज आहे, त्यानंतर थायसनक्रप आहे, टीसीएस देखील कधी कधी काम करते. तर ईपीसी सेक्टर वर्क कसं करते किंवा ईपीसी सेक्टर म्हणजे काय जनरली, तर मी तुम्हाला सर्टन इंडस्ट्रीची नावं सांगतो. ह्या झाल्या कंपनीज. ओके, फॉर एक्झाम्पल केमिकल कंपनीज, ओके, किंवा केमिकल प्लांट म्हणा तुम्ही, पॉवर प्लांट, फार्मास्युटिकल कंपनीज, ऑइल अँड गॅस सेक्टर, त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट, आपल्याला माहित असलेले शुगर फॅक्टरीज, ओके. तर ह्या जर इंडस्ट्री तुम्ही कन्सिडर केल्या, ओके, तर या इंडस्ट्री बनवण्याचं काम ह्या ईपीसी कंपनीज करतात. म्हणजे या कंपनीज केमिकल कंपनीज म्हणा किंवा केमिकल प्लांट म्हणा, पॉवर प्लांट म्हणा, थर्मल पॉवर प्लांट असू दे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असू दे किंवा फार्मास्युटिकल कंपनीज असू दे, तर ह्या कन्स्ट्रक्ट करायचं काम हे ईपीसी सेक्टर करतं. इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. जनरली ह्या सेक्टरमध्ये सगळ्या प्रकारचे इंजिनियर्स काम करतात, जे आपल्याला माहिती आहे. सगळ्या प्रकारचे इंजिनियर कसे काम करतात ते मी तुम्हाला सांगतो. तर फॉर एक्झाम्पल साठी कन्सिडर करा शुगर फॅक्टरी, जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके, समजा XYZ पर्सन आहे आणि XYZ पर्सनला शुगर फॅक्टरी टाकायची. ओके, तर हा पर्सन काय करतो, हा कोणाला कॉन्टॅक्ट करतो, हा कॉन्टॅक्ट करतो ईपीसी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपनीला. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा L&T. हा L&T ला कन्सर्न करतो, सांगतो की मला शुगर फॅक्टरी बनवायची. ओके, तर L&T याच्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेते की शुगर फॅक्टरी याला बनवून द्यायचं. ओके, तर L&T काय करते, इनिशियली सगळे इंजिनियर कसे काम करतात ते तुम्हाला सांगतो. तर इनिशियली हा जागा दाखवतो किंवा साईड दाखवतो की इथे आपल्याला फॅक्टरी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर इनिशियली L&T वाले आपले सिव्हिल इंजिनियर्स पाठवतात सर्वे करायला त्या जागेचा. ओके, तर त्या जागेचा सर्वे होतो. सर्वे झाल्यानंतर त्या जागेचं जर गरज असेल तर लेवलिंगचं काम केलं जातं. ओके, हे सगळं कोण करतं, सिव्हिल इंजिनियर करतो. ओके, त्यानंतर आज पर शुगर फॅक्टरी म्हणजे काय काय प्रोसेस करायची आहे, कोणते बाय प्रोडक्ट काढायचे आहेत, शुगर तयार करायची आहे की अजून काय अल्कोहोल बनवायचं आहे, बरेच बाय प्रोडक्ट निघतात शुगर फॅक्टरी मधून. अकॉर्डिंग टू देअर प्रोडक्ट म्हणजे जी प्रोसेस होणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट प्रोसेस इंजिनियर जे असतात, प्रोसेस इंजिनियर कोण असतात तर केमिकल इंजिनियर असतात. केमिकल इंजिनियर प्रोसेस प्लान बनवतात. ओके, किंवा त्याला आपण PNID म्हणू शकतो, प्रोसेस अँड इक्विपमेंट डायग्राम. म्हणजे हे केमिकल इंजिनियर काय बनवतात,
कोणत्या प्रकारची प्रोसेस होणार आहे आणि त्या प्रोसेससाठी कोणते कोणते इक्विपमेंट लागणार आहे, तो PNID प्रोसेस अँड इक्विपमेंट डायग्राम हे प्रोसेस सिव्हिल केमिकल इंजिनियर बनवून देतात. ओके, त्यानंतरचा रोल आहे आज पर दिस प्रोसेस प्लॅन जनरल अरेंजमेंट डायग्राम बनवणे. ओके, तर या प्रोसेस प्लॅन नंतर GA डायग्राम बनते. तर ही GA डायग्राम कोण बनवतात, तर हे असतात पाइपिंग इंजिनियर और मेकॅनिकल इंजिनियर. ओके, हा असतो मेकॅनिकल इंजिनियर जो ऍज अ पाइपिंग इंजिनियर काम करत असतो. ओके, यानंतर आता याच्यामध्ये इक्विपमेंट आले, इक्विपमेंट डिझाईन. तर जर तुम्ही शुगर फॅक्टरी कन्सिडर केली किंवा शुगर फॅक्टरी बघितली तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इक्विपमेंट असतात, म्हणजे हीट एक्सचेंजर असतात, जनरली प्रेशर वेसल्स असतात, बॉयलर्स असतात, हे सगळे इक्विपमेंट आले. ओके, आणि हे इक्विपमेंट डिझाईन करायचं काम कोण करतो, तर मेकॅनिकल इंजिनियर करतो. ओके, कोणते इक्विपमेंट लागणार आहेत आणि ते किती कॅपॅसिटीचे लागणार आहेत ते कोण सांगतं, तर तो केमिकल इंजिनियर प्रोसेस प्लॅन बनवताना सांगितलेला असतो. बाय युजिंग दॅट डेटा मेकॅनिकल इंजिनियर ते इक्विपमेंट डिझाईन बनवतो. तर इक्विपमेंट डिझाईन बनवणारा जो मेकॅनिकल इंजिनियर असतो तो कुठला असतो, हा इक्विपमेंट डिझाईन वाला असतो. हा जो इंजिनियर आहे इक्विपमेंट डिझाईन इंजिनियर. ओके, हा पण कुठला असतो, मेकॅनिकल इंजिनियर. ओके, तर हे इक्विपमेंट म्हणून झाले. तर जेव्हा प्लांट बनवायचा असतो तर त्यावेळेला लेवलिंग झालेलं आहे, सर्वे झालेला आहे, आता आपल्याला प्लांट बसवायचा आहे. तर ते बसवण्यासाठी इनिशियली काय लागेल, आपल्याला फाउंडेशन लागेल. तर ते फाउंडेशन कोण करणार, परत सिव्हिल इंजिनियर करणार. ओके, हे फाउंडेशन तयार झालं. ह्या फाउंडेशन वरती आपल्याला आता इक्विपमेंट बसवायचे. तर हे इक्विपमेंट कोण बसवणार, इथे परत मेकॅनिकल इंजिनियरचा रोल येतो. कारण हे पाइपिंग लेआउट, याचं लेआउट तयार केलेलं असतं ऍज पर प्रोसेस डायग्राम. हा GA डायग्राम तयार केली असते आणि या GA डायग्राम प्रमाणे ते इक्विपमेंट आपल्याला प्लेस करायचे असतात. तिथे परत मेकॅनिकल इंजिनियरचा रोल येतो आणि तो परत हा पाइपिंग डिझाईन वाला असतो. पाइपिंग डिझाईन किंवा इंजिनिअरिंग ज्याच्याकडे ही स्किल असते किंवा हे नॉलेज असतो तो ते इंजिनियर करत असतो. ओके, इक्विपमेंट प्लेस झाले सगळीकडे जिथे पण आपल्याला हवे असतील, म्हणजे अकॉर्डिंग टू दिस GA डायग्राम ते प्लेस केले जातात. नंतर प्रोसेस व्हायला ह्या प्रत्येक इक्विपमेंट मधनं जे लिक्विड आहे, ओके, किंवा गॅसेस आहे, तर त्या फ्लो होतात वन इक्विपमेंट टू अनदर इक्विपमेंट. तर त्या फ्लो कशामधनं होणार, तर त्या पाईप थ्रू होतात. तर तिथे परत रोल कोणाचा आला, पाइपिंग डिझाईन वाल्यांचा आला. ओके, तर तो पण इंजिनियर कुठला असतो, तो पण सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर असतो, जो ऍज पर दॅट प्रॉपर्टीज ऑफ दॅट फ्लुइड, ओके, त्याचं केमिकल, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याचं टेम्परेचर, त्याची डेन्सिटी, त्याचा फ्लो रेट, त्याची व्हेलॉसिटी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो डिझाईन बनवतो, पाइपिंग लेआउट बनवतो. ओके, आणि अकॉर्डिंग टू दॅट पाइपिंग लेआउट हे सगळे इक्विपमेंट एकमेकाला जोडले जातात. ओके, ते जोडून झालं, जे इथे कुणाचा रोल संपला, पाइपिंग वाल्याचा. ओके, विच इज मेकॅनिकल इंजिनियर. हे सगळं जोडून झालं. तर ही सगळी मशिनरी, याच्यामध्ये इक्विपमेंट मध्ये हे जे इक्विपमेंट असतात, इथे रोटरी इक्विपमेंट आले, पंप असतात, ब्लोअर असतात, कंप्रेसर असतात, टर्बाइन्स असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मुवमेंट व्हायला काय लागणार असतं, पॉवर सप्लाय लागणार असते. तर पॉवर सप्लाय म्हणजे काय आलं, इलेक्ट्रिकल लेआउट आलं. ओके, इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन आली. तर ते कोण करणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर करणार. ओके, तर त्या प्लांट रन करायला जे पॉवर सप्लाय लागणार आहे त्याचं काम कोण करतो, इलेक्ट्रिकल वाला करतो. म्हणजे इथे इलेक्ट्रिकल इंजिनियरचा रोल झाला. ओके, त्यानंतर कुठल्या गोष्टीची गरज आहे आपल्याला, त्यानंतर हा प्लांट ऑटोमेट करायचा असतो, ऑटोमायझेशन करायचं असतं. तर ते ऑटोमायझेशन कोण करणार, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर करणार. ओके, आणि हा प्लांट त्यानंतर ऑटोमॅटिकली रन होऊ शकतो. तर L&T मध्ये हे सगळे इंजिनियर असतात आणि L&T इज वर्किंग ॲज अ EPC कंपनी. ओके, तर इथे मेकॅनिकलचा जॉब रोल कुठे येतो, मेकॅनिकल कुठे कुठे काम करू शकतो, इथे ॲज अ पाइपिंग डिझाईन इंजिनियर आणि ॲज अ इक्विपमेंट डिझाईन इंजिनियर. ओके,
प्लस प्लांट आहे तर प्लांट मध्ये कधी कधी आपल्याला हीट अँड व्हेंटिलेशन पण लागणार, तर ते डिझाईन पण करतो. परत लगेच आम्ही मेकॅनिकल इंजिनियर करतो, ज्याला आपण HVAC म्हणतो, हीट व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, त्याची पण गरज असते. ओके, तर हे काम परत मेकॅनिकल इंजिनियर करतो HVAC चं. जर आपण हायवे कन्सिडर केला तर हायवे मध्ये बरेच आपल्याला पुणे मुंबई हायवे जर कन्सिडर केला तर एक 3-4 आपल्याला टनेल लागतात. त्या टनेल मध्ये जी डक्टिंग सिस्टीम दिसते ती पण कोणी केलेली असते, ह्या HVAC डिझाईन इंजिनियरने केलेली असते. ओके, तो परत मेकॅनिकल इंजिनियर असतो आणि ते काम परत ह्या EPC सेक्टरवाल्या कंपनीने काम केलेलं असतं. तर अशी ही EPC सेक्टर हे काम करत असतं आणि हे सेक्टर ह्या ऑटोमोबाईल सेक्टर सारखंच खूप ह्यूज आहे आणि खूप ह्यूज रिक्वायरमेंट तिथे ॲज अ डिझाईन इंजिनियरची आहे. म्हणजे डिझाईन इंजिनियर म्हणजे कुठले आले, परत मेकॅनिकल आले. पण आपल्याला माहित असलेलं सेक्टर कुठलं आहे, आपल्याला माहित असलेलं सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर और स्पेसिफिक प्रोडक्ट डिझाईन सेक्टर. आपण जे बाहेर पडतो कॉलेजमधून ते जनरली कुठे बघतो आपण, ऑटोमोबाईल सेक्टरकडे. ओके, जिथे कटिया, पोई, सॉलिडवर्क्स हे सॉफ्टवेअर यूज केले जातात. आपल्याला फक्त तेच माहित आहे, आपल्याला हे सेक्टर माहित नाही. कुठलं सेक्टर? EPC सेक्टर, जिथे मेकॅनिकल इंजिनियर लागतो आणि त्याची ह्यूज रिक्वायरमेंट पण आहे तिथे. ओके, त्यानंतर हे शिफ्ट डिझाईन सेक्टर आहे, हे मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके, जसं इकडे सॉफ्टवेअर आहे तसेच त्या प्रकारे EPC सेक्टर मध्ये सुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. जसा इकडे डिझाईन इंजिनियरचा रोल आहे तसंच तिकडे पण डिझाईन इंजिनियरचा रोल आहे. ओके, EPC सेक्टर मध्ये. आणि जर सॅलरी कंपॅरिझन केली तर ऍज कम्पेअर्ड टू दिस ऑटोमोबाईल सेक्टर, EPC सेक्टर मध्ये सॅलरी जास्त असतात. ओके, त्यानंतर जर आपण आपण कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर इकडे कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण जो मॉक बाहेर पडतो, जो मॉक डिझाईन मध्ये जाणार असतो, तो मॉक जनरली जातो कुठे, ऑटोमोबाईल सेक्टरकडे, कटिया, कोई, सॉलिडवर्क्स रिलेटेड. आणि इकडे कमी प्रमाणात मॉक जातो, त्यामुळे कॉम्पिटिशन आपल्याला EPC सेक्टरला कमी भेटतं. ओके, जर ॲज अ डिझाईन इंजिनियर करिअर करायचं असेल, ओके, आणि आपल्याला कॉम्पिटिशन कमी असेल, कमी कॉम्पिटिशन मध्ये काम करायचं असेल तर हे सेक्टर आपल्याला ओपन आहे, EPC सेक्टर, इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन सेक्टर. प्लस ह्या सेक्टरचं ऑइल अँड गॅस मध्ये पण काम करतं EPC सेक्टर. तर UAE किंवा दुबई, UAE जो भाग आहे ते मोठ्या प्रमाणात तेलाचे खाणी आहेत, आपल्या सगळ्यांना माहित आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात जॉब व्हॅकन्सी असते. जर तुम्ही 3 ते 4 वर्ष या सेक्टरमध्ये काम केला, पायपिंग किंवा इक्विपमेंट डिझाईन, तुम्ही 5व्या ते 6व्या वर्षी इझिली तिकडे हायर केला जाता विथ हायर सॅलरी. ओके, जेव्हा तुम्ही तिकडे हायर केला जाता त्यावेळेला तुमचे पॅकेजेस असतात अबाउट 20 लाख, 30 लाख, 35 लाख याप्रमाणे पॅकेजेस असतात या EPC सेक्टरमध्ये. ओके, आपल्या इंडियामधला जो केरळ आहे, केरळामधले मोस्ट ऑफ द मेकॅनिकल इंजिनियर, म्हणजे केरळामध्ये जेवढे इंजिनियर बाहेर पडतात मेकॅनिकल इंजिनियर, ते सगळे EPC सेक्टरमध्ये काम करतात. ओके, त्यांचा फंडा एकच आहे, 3-4 वर्ष इंडियामध्ये काम करायचं. कारण तुम्हाला जर ॲज अन इंजिनियर किंवा ॲज अन प्रोफेशनल तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 4 to 5 इयर्स इंडियामध्ये काम करायलाच पाहिजे. ओके, त्यानंतरच तुम्ही बाहेर जाऊ शकता. मग केरळामध्ये जेवढे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ना, जास्तीत जास्त सगळे सेक्टरमध्ये असतात, ते सगळे UAE ला सेट आहेत. जो ऑलरेडी गेलेला आहे तो सांगतो, जो त्याचा कोण रिलेटिव्ह येतो, पासआउट होतो, त्याला सांगतो तू जा पायपिंग कर किंवा हे इक्विपमेंट डिझायनिंग कर. ओके, 3-4 वर्षाची कुठेतरी जॉब कर, 5व्या वर्षी मी तुला घेतो. ओके, आपल्याकडे अजून हा अवेअरनेस कमी आहे, तर आम्ही प्रिफर करत आज म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर पण आहेच, त्याचबरोबर EPC सेक्टर सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, जिथे तुम्ही करिअर करू शकता. ओके, नाव शिफ्ट डिझाईन. हे EPC सेक्टर समजलं कसं वर्क होतं, काय होतं आणि सगळ्या प्रकारचे इंजिनियर याच्यामध्ये कसे काम करतात. ओके, प्रत्येकाचं डोमेन नॉलेज वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाच्या स्किल वेगळ्या आहेत, त्या स्किल प्रमाणे त्याला तिथे काम करता येतं. आता शिफ्ट डिझाईन बद्दल, तर शिफ्ट डिझाईन मध्ये जनरली 2 प्रकारचे इंजिनियर काम करतात. एक नेवल आर्किटेक्ट आणि मेकॅनिकल इंजिनियर.
अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द शिप. ओके, नेव्हल आर्किटेक्ट इंजिनियर काय करतो, जो शिपचा शेप आहे, जो शिपचा साईज आहे, ओके, जे इंटेरियर आहे ते डिसाइड हे नेव्हल आर्किटेक्ट इंजिनियर करत असतात. आणि जर आपण शिपचा इनर पार्ट कन्सिडर केला तर जर तुम्ही गुगलवरती जाऊन चेक केला तर सम सॉर्ट ऑफ पायपिंग त्या शिपमध्ये असतं, पायपिंगचा पार्ट. ओके, इक्विपमेंट असतात, ते इक्विपमेंट पाईपने कनेक्ट केलेले असतात. ओके, रोटरी इक्विपमेंट असतात. तर ते डिझाईन करायचं काम हा मेकॅनिकल इंजिनियर करत असतो. ओके, शिप डिझाईनचं सेक्टर आपल्या महाराष्ट्रात अवेलेबल आहे, मुंबईमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, गोव्यामध्ये आहे. ओके, याचे सॉफ्टवेअर वेगळे आहेत. ओके, इथे देखील आपल्याला ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून काम करता येतं. जसं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर्स आहेत, जसे एपीसी सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर्स आहेत वेगळे, तसे शिप डिझाईनमध्ये देखील सॉफ्टवेअर्स आहेत. ओके, जर आपल्याला त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि शिप डिझाईनचं डोमेन नॉलेज, ह्या दोन नॉलेज जर आपल्या जवळ असतील, ह्या दोन स्किल असतील, तर आपण इझिली याच्यामध्ये काम करू शकतो. ओके, आमचे काही स्टुडंट्स याच्यामध्ये काम करत आहेत. ओके, जे लास्ट वन और 2 इयर्स बॅकची जी आमची बॅच होती, तिथली मुलं आम्ही याच्यामध्ये रिक्रूट केली होती. ओके, ती मुलं आमची मजगाव डॉकयार्ड जे मुंबईला आहे, जिथे इंडियन नेव्हीचे शिप बनतात, त्या इंडियन नेव्हीच्या शिपमध्ये आमची मुलं ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून सध्या काम करत आहेत. ओके, थोडे वर्ष त्यांनी तिथे काम केलंय. विथ दॅट एक्सपिरियन्स त्यांना अजून दुसरीकडे ऑपॉर्च्युनिटी मिळाली. काही मुलं तिथे आहेत, काही मुलं दुसरीकडे गेलेली आहेत. तर हे सुद्धा सेक्टर असं आहे की जिथे आपण ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करू शकतो. नाव नेक्स्ट पॉइंट इज सॉफ्टवेअर युज्ड इन मेकॅनिकल डिझाईन. तर आपल्याला जर ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करायचं आहे तर आपल्याला कोणते कोणते सॉफ्टवेअर येणं गरजेचं आहे, किंवा कोणत्या पर्टिक्युलर आपण फील्डमध्ये जाणार आहे डिझाईनच्या, आणि अकॉर्डिंग टू दॅट फील्ड आपल्याला कोणते सॉफ्टवेअर यायला हवेत हे आता आपण बघू. फर्स्ट वन, ऑटोमोबाईल सेक्टर अँड प्रोडक्ट डिझाईन. हे जे दोन सेक्टर आहेत, ऑटोमोबाईल अँड स्पेसिफिक प्रोडक्ट ऑर प्रोडक्ट डिझाईन, याच्यामध्ये कॉमन सॉफ्टवेअर यूज केले जातात. त्याच्यामध्ये कटिया आहे, क्रिओ आहे किंवा प्रोई आहे, इन्व्हेंटर आहे, सॉलिड वर्क्स आहे, सॉलिड एज आहे, युनिग्राफिक्स आहे. ओके, असे अजून सॉफ्टवेअर आहेत, पण हे जनरली जास्त यूज केले जाणारे सॉफ्टवेअर आहेत, कटिया, प्रोई, इन्व्हेंटर. ओके, त्यानंतर आलं ईपीसी सेक्टर. तर ईपीसी सेक्टर आज फॉर सॉफ्टवेअर्स 3 प्रकारमध्ये डिवाइड केलेलं आपण. पायपिंग सेक्टर, इक्विपमेंट डिझाईन अँड शिपिंग. जसं इथं सेम सॉफ्टवेअर यूज केले जातात, तसे इकडे थोडे वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. जर आपण पायपिंग सेक्टर कन्सिडर केलं तर पायपिंग मध्ये पीडीएमएस सॉफ्टवेअर आहे. पीडीएमएस मीन्स प्लांट डिझायनिंग मॅनेजमेंट सिस्टीम. पीडीएस आहे, SP3D आहे, स्मार्ट प्लान 3D. त्यानंतर ऑटोप्लान 3D यूज करतात. त्यानंतर ऑटोकॅड देखील यूज करतात. ऑटोकॅड हा असा सॉफ्टवेअर आहे जो प्रत्येक डोमेन मध्ये यूज केला जातो. जर आपण याला युनिव्हर्सल सॉफ्टवेअर जरी म्हटलं तरी हरकत नाही, कारण हा इकडे सुद्धा यूज केला जातो, इकडे सुद्धा यूज केला जातो. ओके, त्यानंतर जर आपण इक्विपमेंट डिझाईन कन्सिडर केलं तर हे इक्विपमेंट डिझाईन अगेन 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. ओके, याच्यामध्ये स्टॅटिक इक्विपमेंट आले, ओके, त्यानंतर रोटरी इक्विपमेंट आले, आणि तिसरे थर्मल इक्विपमेंट आले. ओके, स्टॅटिक इक्विपमेंट म्हणजे स्टॅटिक प्रेशर वेसल, बॉयलर, ह्या गोष्टी येतात. रोटरीमध्ये ज्याला मोशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल टर्बाईन आले, कंप्रेसर आले, ब्लोअर आले. थर्मल इक्विपमेंट, हीट एक्सचेंजर. ओके, तर ह्यासाठी सुद्धा वेगळे सॉफ्टवेअर आहेत. याच्यामध्ये पीव्ही लाईट, STRI आणि मायक्रोस्टेशन हे 3 सॉफ्टवेअर यूज केले जातात. नेक्स्ट आहे शिपिंग. शिपिंग मध्ये पीडीएमएस जसं पायपिंग मध्ये यूज केला जातो, जसं लास्ट मी पॉइंट मध्ये सांगितलं की शिपिंग मध्ये थोडंफार पायपिंग असतं, तर त्यावेळेला इथे पीडीएमएस यूज केला जातो. जे तुम्हाला पायपिंगचं जर नॉलेज असेल तर तुम्ही शिपिंग मध्ये पण काम करू शकता. ओके, त्यानंतर आयवा मरीन आहे, कॅडमॅटिक्स म्हणून आहे, कॅडवर्क्स आहे, आणि ट्रायबॉन म्हणून सॉफ्टवेअर आहे. तर हे सॉफ्टवेअर जनरली शिपिंगसाठी यूज केले जातात. ओके, शिपिंग मध्ये जसं तुम्हाला मगाही सांगितलं, मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, गोव्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, चेन्नईमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, प्लस अब्रॉडला ह्यूज ऑपॉर्च्युनिटी आहे.
सिंगापूरमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळतील आपल्याला, त्यानंतर UAE ला ऑपॉर्च्युनिटी मिळतील, दुबई ड्राय डॉकला ऑपॉर्च्युनिटी मिळतील. तुम्ही 3 to 4 years or 5 years या सेक्टरमध्ये काम केला तर हायर पॅकेजवरती तुम्ही शिपिंगमध्ये अदर कंट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता. ओके. प्लस डिझाईन जे सॉफ्टवेअर आहे ह्या डिझाईन बरोबर अजून एक प्रकार येतो त्याच्याशी संलग्न अनालायसिस. जर आपल्याला डिझाईन येत असेल तर आपण अनालिसिस मध्ये पण करिअर करू शकतो. अनालिसिस मध्ये जर जायचं असेल आपल्याला तर इनिशियली आपल्याला ह्या डिझाईन सेक्टर मध्ये जावं लागतं आणि ज्या वेळेला आपल्याला डिझाईन सेक्टरचं नॉलेज किंवा स्किल मिळतील त्यावेळेला आपण अनालिसिस मध्ये जाऊ शकतो. ओके. जसे डिझाईनचे सॉफ्टवेअर आहेत तसे अनालिसिसचे देखील सॉफ्टवेअर आहेत. ओके. तर अनालिसिस म्हणजे काय नेमकं, तर जसं प्रोडक्शन डिपार्टमेंटला प्रोडक्टला जसं क्वालिटी डिपार्टमेंट असतं, म्हणजे एखादा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर तो त्या पर्टिक्युलर त्यांच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे बनलेला आहे की नाही हे चेक केलं जातं. तसंच या डिझाईन फील्डमध्ये देखील अनालिसिस यूज केलं जातं. म्हणजे जो आपला एखादा प्रोडक्ट बनलेला आहे किंवा एखादी पायपिंगची डिझाईन तयार केलेली आहे किंवा एखादं इक्विपमेंट तयार केलेलं आहे तर ते पर्टिक्युलर इक्विपमेंट त्या ज्याच्यावरती जे फोर्सेस अप्लाय होणार आहेत तर त्या पर्टिक्युलर फोर्सेसला ते सस्टेन होणार आहे की नाही हे चेक केलं जातं बाय युजिंग अनालिसिस सॉफ्टवेअर. जर आपण ऑटोमोबाईल सेक्टर कन्सिडर केलं तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये यूज केलेलं अनालिसिस सॉफ्टवेअर आहे ANSYS. ओके. हायपरमेश, आणि CFD कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स. हे जे 3 सॉफ्टवेअर आहेत हे अनालिसिससाठी यूज केले जातात. ओके. त्यानंतर जर आपण EP सेक्टर कन्सिडर केला तर EP सेक्टरमध्ये सीजर म्हणून सॉफ्टवेअर आहे, हा EPC सेक्टरमध्ये वापरतात. ओके. जसा ANSYS ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तसा सीजर EPC सेक्टरमध्ये यूज केला जातो. ओके. आणि दोन्ही सॉफ्टवेअर आहेत अनालिसिसचे. जर डिझाईन आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल तर आपण ॲज अ अनालिसिस इंजिनियर म्हणून सुद्धा काम करू शकतो. म्हणजे डिझाईनच्या पुढची स्टेप अनालिसिस. ओके. नाउ our next point is wrong way to get ready for job. आपल्याला डिझाईन मध्ये करिअर करायचं आहे. ओके. तर सध्या ट्रेंड काय चालू आहे की जी आपली मुलं बाहेर पडतात ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर ज्यांना डिझाईन मध्ये काम करायचं आहे तर ते काय करतात, पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात आणि जे मगाशी मी बोललो कटिया, प्रोवी, सॉलिडवर्क्स, ओके, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचे क्लासेस लावतात. ओके. तर इथे कसं असतं, अराउंड सम क्लासेस वाले 1 लाखच्या आसपास फी चार्ज करतात आणि त्यांना हे सगळे सॉफ्टवेअर शिकवतात. म्हणजे त्याच्यामध्ये कटिया आला, क्रिओ आला, सॉलिडवर्क्स आला, इन्व्हेंटर आला. ओके. हे सगळं पॅकेज त्यांना दिलं जातं. ओके. आपले स्टुडंट पण खुश होतात, 1 लाख भरतात आणि म्हणतात की जर मला सगळे सॉफ्टवेअर्स आले तर मला इझिली डिझाईन मध्ये जॉब मिळेल. ओके. आणि इथे ते बट डिझाईन, तर डिझाईन हा परत 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके. आपली मिस्टेक काय होते सांगतो मी तुम्हाला. तर डिझाईन जो आहे तो कधी पूर्ण होतो, डिटेल इंजिनिअरिंग और डिटेल डिझाईन आणि मॉडेलिंग ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळी डिझाईन कम्प्लीट होतं. ओके.
तर डिटेल इंजिनिअरिंग और डिटेल डिझाईन म्हणजे काय आणि मॉडेलिंग म्हणजे काय. ओके, तर मॉडेलिंग म्हणजे काय, तर मॉडेलिंग म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट आहे तर त्याचा 3D मॉडेल बनवणार. ओके, तर तो 3D मॉडेल कसा बनवतो आपण, बाय युजिंग दिस सॉफ्टवेअर. ओके, सो सॉफ्टवेअर इज जस्ट अ टूल. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला लाईन कशी ड्रॉ करायची आहे, सर्कल कसा घ्यायचा आहे, एक्सट्रूड कसं करायचं आहे, व्ह्यू कसे बघायचे आहे, हे सगळं आपल्याला ह्या टूलमध्ये शिकवलं जातं, या सॉफ्टवेअर्समध्ये शिकवलं जातं. ओके, पण एखादा मॉडेल तयार करताना जर आपण एक्झाम्पल कन्सिडर करू की आपल्याला एक फिक्स्चर बनवायचं आहे. ओके, तर फिक्स्चर डिझाईन कशामध्ये केलं जातं, जनरली कॅटिया यूज करतात फिक्स्चर डिझाईनच्या वेळेला. ओके, तर आपल्याला कॅटिया येत आहे, पण जर एखादा फिक्स्चर डिझाईन करायचा आहे तर त्याचा साईज आणि शेप कसा डिफाईन करायचा हे आपल्याला माहित नसतं. हे कशावरून होतं, हे कधी येणार, जर आपल्याला डिटेल डिझाईनचं नॉलेज असेल तर. ओके, आणि हे नॉलेज कधी मिळणार, जर आपण ह्या फिक्स्चर डिझाईनचे थिअरॉटिकल कन्सेप्ट आपल्याला माहित असतील. ओके, त्याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला माहित असतील, त्याला कोणते कोड्स आणि स्टँडर्ड यूज करायचे आहेत हे जर आपल्याला माहित असेल तर आपण डिटेल डिझाईन करू शकतो. ओके, आपल्या मुलांची चूक कुठे होते, ते फक्त सॉफ्टवेअर शिकतात. ओके, आणि ते जो डोमेन नॉलेज आहे, ओके, जो ऍक्च्युअल कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, जो कोणतं मटेरियल सिलेक्ट करायचं आहे, मटेरियल स्पेसिफिकेशन असतात, त्याच्यामध्ये कोड्स येतात, स्टँडर्ड्स येतात, हे त्यांना माहित नसतं आणि ते फक्त सॉफ्टवेअर करतात आणि जातात की मी डिझाईन इंजिनियर झालोय, मी मला जॉब दे. ते ज्यावेळी इंटरव्ह्यू फेस करत असतात तर त्यावेळेला त्यांना विचारलं जातं रिगार्डिंग धिस, आणि हे त्यांना माहित नसतं आणि त्यामुळे ते रिजेक्ट होतात. म्हणजे 1 लाख जरी पे केला आणि एवढे जरी सॉफ्टवेअर असले तर ड्यू टू दिस लॅक ऑफ दिस नॉलेज, डिटेल डिझाईन और डिटेल इंजिनिअरिंग, ते हायर केले जात नाही. ओके, जर तुम्हाला डिझाईन मध्ये करिअर करायचं असेल तर काय करायचं आहे, आपल्याला सॉफ्टवेअर तर शिकायचंच आहे, पण सॉफ्टवेअर बरोबर डोमेन नॉलेज सुद्धा आपल्याला मिळायला हवं. तर आपण जेव्हा एखादा कोर्स करणार आहे किंवा एखादा प्रोफेशनल कोर्स करणार आहे तर त्यावेळेला सिलेक्शन असं करायचं की त्या कोर्स थ्रू आपल्याला दिस डिटेल इंजिनिअरिंग नॉलेज और डोमेन नॉलेज प्लस सॉफ्टवेअर ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला नॉलेज घेऊन मिळेल, म्हणजे आपली स्किल डेव्हलप होईल. आणि त्यावेळेला जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तर त्यावेळेला आपण इझिली सिलेक्ट होऊ शकतो. मी तुम्हाला लास्ट पॉइंट मध्ये सांगितलं होतं की डिझाईनला जेव्हा आपण जॉबला जातो त्यावेळेला आपल्याला 2 गोष्टी विचारतात, सॉफ्टवेअर आणि एक्सपिरियन्स. सॉफ्टवेअर कशाला विचारतात, तर आपल्याला मॉडेलिंग यायला हवं. आणि एक्सपिरियन्स काय विचारतात, तर ज्या माणसाला एक्सपिरियन्स असतो त्या माणसाला हे नॉलेज असतं, म्हणून त्या माणसाला एक्सपिरियन्स विचारतात. मग जर आपल्याला एक्सपिरियन्स शो करायचा असेल, त्यांना सांगायचं असेल तर आपण आपल्या रिझ्यूम मध्ये कोणत्या गोष्टी ऍड करायला पाहिजे, ह्या डोमेन नॉलेजच्या. ओके, फॉर एक्झाम्पल जर आम्ही पायपिंगचा पण रिझ्यूम बनवतो, पायपिंग इंजिनियरचा, तर त्यावेळेला आपल्या रिझ्यूम मध्ये कसं असतं की जस्ट पीडीएमएस येते, पीडीएमएस पायपिंगचं सॉफ्टवेअर आहे, मला पीडीएमएस येते किंवा सॉफ्टवेअर नॉन पीडीएमएस एवढं मेन्शन नसतं. तर त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी मेन्शन असतात, जसं आपल्याला पायपिंग मटेरियल स्पेसिफिकेशन असतं, त्यानंतर पायपिंग लेआउटचं नॉलेज असतं, त्यानंतर एएसएमई कोडचं नॉलेज असतं. ओके, त्यानंतर जनरल अरेंजमेंट डायग्रामचं नॉलेज असतं. ओके, या सगळ्या गोष्टी त्या रेझ्यूम मध्ये ऍड केल्या जातात. मग त्यावेळेला तो रेझ्यूम जेव्हा एचआर बघतो तर त्यावेळेला समजून जातं जरी हा कॅन्डिडेट फ्रेशर असला तरी याला सगळे हे डोमेन नॉलेज आहे अँड प्लस त्याला सॉफ्टवेअर पण येतो, देन ही कॅन वर्क फॉर आवर कंपनी. तर तो इझिली हायर केला जातो. तर आपली चूक कुठे होते, आपण जस्ट फक्त सॉफ्टवेअर करतो आणि डायरेक्टली जॉब शोधतो. तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सॉफ्टवेअर पण शिकायचे आहे प्लस आपल्याला डोमेन नॉलेज पण गेन करायचं आहे. आणि ह्या कॉम्बिनेशनला ज्यावेळेला आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊ जॉब शोधायला त्यावेळेला आपण इझिली हायर करू शकतो, इझिली हायर होऊ शकतो. सो इट इज अ रॉंग वे टू गेट रेडी फॉर जॉब. तर हा चुकीची पद्धत आहे जॉब शोधायला जायची. जर आपल्याला खरोखर जॉब पाहिजे असेल तर आपण ह्या दोन्ही नॉलेजची तयारी करून जायला पाहिजे, डोमेन प्लस सॉफ्टवेअर. So our next point is how HOD works to generate skills and get recruitment in design. तर हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन म्हणजे आम्ही कशा प्रकारे काम करतो, जे आमच्याकडे स्टुडंट्स येतात ट्रेनिंग घ्यायला त्यांना आम्ही कशा प्रकारे ट्रेन करतो आणि कशा प्रकारे त्याचं रिक्रुटमेंट होतं हे मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट पॉइंट, सिलेबस आणि कोर्स कंटेंट.
जो आमच्या कोर्सेसचा सिलेबस आहे तो सिलेबस ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे डिझाईन केलेला आहे. ओके, ज्या डोमेन नॉलेजची किंवा ज्या स्किलची इंडस्ट्रीला गरज आहे त्याप्रमाणे तो डिझाईन केलेला आहे. त्यानंतर फॅकल्टी किंवा ट्रेनर जो असतो तो सुद्धा जो इंडस्ट्रीमध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून सध्या काम करत आहे किंवा जो रिटायर झालेला आहे हाच फॅकल्टी मेंबर आमच्याकडे ट्रेनिंग कंडक्ट करायला असतो. म्हणजे जो माणूस ॲक्च्युली काम करतोय तो माणूस ज्या प्रकारे ते नॉलेज डिलिव्हर करतो तसा जस्ट फक्त थेरॉटिकल माहिती असलेला माणूस नॉलेज डिलिव्हर करू शकत नाही. ओके, म्हणजे एखाद्याने कुठला तरी कोर्स केलाय पण त्याला जॉब मिळाला नाही म्हणून तो आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतो, असे ट्रेनर आपल्याकडे नसतात. तर आपल्याकडे ट्रेनर कुठले असतात जे ऑलरेडी काम करत असतात, ज्यांना अराउंड कमीत कमी 10 वर्षाचा तरी त्या पर्टिक्युलर फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. हेच ट्रेनर आपल्याकडे ट्रेनिंग कंडक्ट करायला असतात, जेणेकरून ते व्हेरी इफेक्टिव्हली आपलं नॉलेज डिलिव्हर करू शकतात. त्यानंतर थेरॉटिकल नॉलेज और डोमेन नॉलेज जे आहे, तर कोर्सच्या स्टार्टिंगला आम्ही पहिला डायरेक्टली सॉफ्टवेअर शिकवत नाही, तर पहिला त्यांच्याकडून थेरॉटिकल कन्सेप्ट ओके एखाद्या पर्टिक्युलर डोमेनची क्लिअर करून घेतो. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट आला, ओके, मटेरियल स्पेसिफिकेशन आले, त्यानंतर ड्रॉइंग्स आले, ओके, त्यानंतर कोड्स अँड स्टँडर्ड्स आले. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आधी डिलिव्हर केल्या जातात, आधी शिकवल्या जातात. ओके, त्यांच्याकडून शीट्स वगैरे काढून घेतल्या जातात. ओके, आणि हे सगळं झालं त्यांना थेरॉटिकल नॉलेज मिळालं एखाद्या त्या डोमेनचं, त्यानंतर आम्ही सॉफ्टवेअर शिकवायला घेतो. ओके, आणि सॉफ्टवेअर जे शिकवतो तर त्यावेळेला फक्त सॉफ्टवेअर शिकवताना आम्ही कमांड शिकवत नाही, तर त्या कमांड शिकवत असताना किंवा तो सॉफ्टवेअर शिकवत असताना पॅरलली एखादा मिनी प्रोजेक्ट आम्ही करायला सांगतो मुलांना, आणि त्या मिनी प्रोजेक्टवरती सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे ज्या वेळेला सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग कम्प्लीट होतं त्यावेळेला स्टुडंट्स कडून एक मिनी प्रोजेक्ट देखील कम्प्लीट झालेला असतो, म्हणजे एक मिनी मॉडेल तयार झालेला असतो त्यांचा त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरवरती. ओके, त्यानंतर केस स्टडीज आम्ही प्रोव्हाइड करतो, म्हणजे जेणेकरून केस स्टडीमध्ये एक मिनी प्रोजेक्ट असतो त्या पर्टिक्युलर डोमेन मधला, त्याच्या स्टार्ट पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी केस स्टडी मधून त्या मुलांना क्लिअर होतात. नेक्स्ट रिक्रुटमेंट. तर रिक्रुटमेंट जी आहे ती आमच्याकडे 100% केली जाते. तर या 100% रिक्रुटमेंटसाठी जे स्टुडंट्स आपल्याकडे ट्रेनिंगला असतात त्यांना व्यवस्थितरित्या डोमेन नॉलेज दिलं जातं, व्यवस्थितरित्या त्या पर्टिक्युलर डोमेनच्या स्किल प्रोव्हाइड केल्या जातात, त्यांना सॉफ्टवेअर शिकवले जातात, योग्य पद्धतीने त्यांचा रिझ्यूम बिल्डअप केला जातो. त्यानंतर या फील्डमध्ये आम्ही गेली 5 ते 6 वर्ष काम करतोय. तर या डिझाईन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये ज्या छोट्या मोठ्या डिझाईन कंपनीज आहेत त्या प्रत्येक कंपनीकडे आमचे प्रोफाईल गेलेले आहे. प्लस आमचे जे जुने स्टुडंट्स आहेत ते या कंपनीमधून ऑलरेडी काम करत आहेत, वेल परफॉर्म करत आहेत. त्यामुळे तिकडून देखील आम्हाला कॉल येत असतात की आम्हाला या पर्टिक्युलर डोमेनची मुलं तुमच्याकडून हवी आहेत. जे आमच्याकडे येतात ते 100% प्लेस केली जातात. आमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं म्हणते की आम्ही 100% जॉब अश्युरन्स देतो. बऱ्याचशे स्टुडंट असे आहेत की ज्या फक्त म्हणतात की आम्ही 100% जॉब असिस्टन्स देतो. तर आम्ही असिस्टन्स नाही देत, तर 100% आम्ही प्लेस करतो. जे जे कॅन्डिडेट आजपर्यंत आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते सगळे व्यवस्थितरित्या प्लेस केलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट, और प्रोफेशनल कोर्सेस फॉर मेकॅनिकल इंजिनियर. आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकलसाठी 5 कोर्सेस अवेलेबल आहेत. एक आहे पाइपिंग डिझाईन अँड इंजिनिअरिंग, नेक्स्ट आहे मेकॅनिकल डिझाईन ऑफ स्टॅटिक इक्विपमेंट, थर्ड जिग अँड फिक्चर डिझाईन, प्रेस्टोल डिझाईन अँड BIW फिक्चर डिझाईन. तर पहिले 2 कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस रिलेटेड टू EPC सेक्टर आहे. ओके, आणि बाकीचे जे 3 कोर्सेस आहेत दिस कोर्सेस रिलेटेड टू ऑटोमोबाईल सेक्टर अँड प्रोडक्ट डिझाईन सेक्टर. पाइपिंग मध्ये आम्ही पाइपिंगचे थेरॉटिकल कन्सेप्ट, कॅल्क्युलेशनचा पार्ट हा कोर करतो. त्यानंतर ऑटोकॅड रिलेटेड टू पाइपिंग कोर करतो. त्यानंतर PDMS जो सॉफ्टवेअर आहे प्लांट डिझाइनिंग मॅनेजमेंट सिस्टीम तो कव्हर होतो. नेक्स्ट मेकॅनिकल डिझाईन ऑफ स्टॅटिक इक्विपमेंट, थेरॉटिकल कन्सेप्ट प्लस PV लाईट सॉफ्टवेअर.
जिग अँड फिक्चर डिझाईन, प्रेस्टूल डिझाईन आणि BIW फिक्चर डिझाईन. याच्यामध्ये जे डोमेन नॉलेज आहे, थेरॉटिकल कन्सेप्टचं, कॅल्क्युलेशनचा पार्ट प्लस सॉफ्टवेअर जो याच्यामध्ये आम्ही यूज करतो ट्रेनिंग याला, तो आहे कॅटिया. तर कॅटिया विथ डोमेन नॉलेज ऑफ दिस 3 कोर्सेस पॅरलली तुम्हाला घेतलं जातं. ओके, आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट होतं. ह्या तिन्ही कोर्सेससाठी आपल्याकडे 3 केस स्टडीज असतील. ओके, त्या केस स्टडीज सुद्धा तुमच्याकडून एक्झिक्यूट करून घेतल्या जातील. तर जे कोणी इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे, ज्यांना डिझाईनमध्ये करिअर करायचं आहे, आयदर ऑटोमोबाईल सेक्टर और आयदर EPC सेक्टर और इन शिपिंग इंडस्ट्री, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आमच्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा आम्हाला मेल करू शकता. आशा करतो की तुम्हाला आजचा वेबिनार आवडला असेल. या वेबिनारमुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरची वाटचाल योग्य दिशेने करण्यास मदत होईल. जर तुमच्यापैकी कोणाला डिझाईनमध्ये करिअर करायचं असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर असतील त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला मेल करू शकता. धन्यवाद.